हे गाइज व्हॉट्सअप अँड वेलकम टू द अनदर व्हिडिओ फ्रॉम नचिकेत. आज फार चांगला दिवस आहे आणि मी फार खुश आहे कारण आज आपण चाललो आहे दुर्गेश्वर रायगडला आणि आपल्यासोबत कोणीतरी स्पेशल पण आहे आज. हॅलो. दीदी आली आहे गुजरातवरून. दीदीचं आणि माझं कधींचं प्लॅनिंग चालू होतं रायगड जायचं 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 जायचं. कधींचे प्लॅन्स आम्ही लास्ट टाइम पण गेलेलो होतो पण तेव्हा आम्हाला काहीतरी ट्रान्सपोर्टचा इश्यू आला त्यामुळे आम्हाला रिटर्न यावं लागलं आणि तेव्हा फार गर्दी पण होती. तर जानेवारी पण स्टार्ट झालं आहे, न्यू इयर पण स्टार्ट झालं आहे. काहीतरी तुम्हाला नवीन स्टार्ट करायचं असेल तर रायगडला नक्कीच गेलं पाहिजे. तर आमचा प्लॅन थोडा डिले झाला पण आम्ही जानेवारीतच चाललो आहे. तर दीदी तुला तुला काय सांगायचं आहे? येस. सो रायगड हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं एक किल्ला नाही आहे, ते एक त्यांच्या संघर्षाचं प्रतीक आहे आणि वी आर रिअली व्हेरी ब्लेस्ड दॅट वी आर गोइंग देअर अँड लेट्स सी. चला आता आपण म्हणजे आमचा स्टेचा पण प्लॅन चाललाय ते पण मी तुम्हाला सांगेल. हां, बाय द वे हा ब्लॉग येणार आहे 2 पार्ट्समध्ये कारण आम्हाला फार जास्त शूट करायचं आहे. आज आम्ही चाललो आहे, आज स्टे वगैरे करणार आहे आणि त्यानंतर मिसळ वगैरे टाकू. जाऊ आता हळूवार बघू. जवळपास 3.5-4 तास दाखवतं इथून. आता जात जात किती वेळ लागतो का रात्र होते. चला भेटूया तिथे तामिनी घाटामध्ये. आपण आता मुशी आपलं तामिनी घाट क्रॉस केला आहे थोडाफार. मी तुम्हाला सांगितलंच की आपण मिसळ टाकायला थांबणार आहे, तर आपण त्या प्रकारे मिसळ टाकायला थांबलेलो आहे. गाडी पार्क केलेली इथे. समोरच मस्त एकदम नजारा आहे आपला मुळशी डॅमचा. तर आता मिसळ वगैरे खातो. कसं वाटतं काय वाटतं बघतो आता मिसळ कशी येते काय येते. कारण जे आपण नेहमीच्या स्पॉटला थांबतो तिथे आज ताला लगाया था तो इसलिए आपण नाही रुके उधर. व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. व्ह्यू मस्त आहे. पूर्ण पाणी. मिसळ टाकूया पोटात. म्हणजे आम्ही वडापाव खाल्ला बाय द वे. वडापाव खायला बाय द वे पण मिसळ खायचं आहे. थोडंफार जेवण करून घेऊ म्हटलं. नंतर मग काय तामिनी घाट सोडला तर मग इथेच थांबायचं ना हॉटेलला डायरेक्ट. मग डायरेक्ट हॉटेललाच. मी हॉटेलचं वगैरे दाखवतो. आज म्हणजे मकर संक्रांतीचं काही असेल पण तिथे मे बी बघू. होप सो. कारण जिजामातांची पण जयंती होती मागे, तर त्याचं पण डेकोरेशन असेल आणि आता पुढे पण आहे काहीतरी इव्हेंट्स वगैरे. त्यामुळे होप सो जे आपल्याला सापडेल ते बघू. चलो भेटू यार. हे 4 मॅडमने स्वतः मिसळ आणलेली आहे. मिसळ दिसते छान आहे, ट्राय करूया. मग एक आमचा नेहमीचा फंडा असतो की आम्ही नवीन ठिकाणी गेलो की आम्ही एकच मागवतो. जर ते आवडलं तर आम्ही 2 मागवतो. जर नाही आवडलं तर आम्ही पुढच्या हॉटेलला थांबतो. आता मिसळ टाकतो आणि निघतो हळूवार. पण व्ह्यू फार मस्त आहे. आता यात जर मिसळ जर छान भेटून गेली ना तर मग आहा बहार. मिसळ फार छान होती मित्रांनो. इथे आमचा फोटोशूट चालला आहे. एक दिघे दरबार आहे. जर तुम्ही तामिनी घाटाच्या रस्त्याने जात असाल इथे बसायला पण सोय आहे. म्हणजे आपल्या गावाकडे असते ते बंगळी झुला वगैरे त्या टाईप. आणि जर तुम्हाला जर मुळशी डॅम जर फार जवळून बघायचं असेल तर इथून म्हणजे आम्ही लास्ट टाइम गेलेलो तर मी तुम्हाला एकदा दाखवून देतो. म्हणजे कसं तुम्हाला जर यायचं असेल तर येऊ शकता. इथून जायला जागा आहे आणि तिथपर्यंत जाऊ शकता आपण. तर आता आमचं मिसळ वगैरे खाऊन झाली. मिसळ अप्रतिम होते. म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की अशी भेटेल वगैरे, पण मस्त होती. 80 रुपये मिसळ होते, 10 रुपये पाव असं समथिंग होतं. आम्ही 2 प्लेट मिसळ खाऊन घेतली. आता आम्ही परत निघतोय पुढच्या प्रवासाला. चला निघूया मग आपण. चालायचं. इथला एक फोटो बाकी आहे. हा HR मॅडमचे अजून फोटो काढायचे. अरे कुठला फोटो बाकी आहेत? इथे नाही बी टाईम होतोय. नाही नाही आपल्याला निघायचं आहे. हां हां हां. इथून जवळपास आता वाजले तुमचे 3. अजून 2 तासाचा प्रवास आहे.
घाट एक्सप्लोअर करायचा आहे. फक्त थोडं ऊन कमी झालं असतं तर अजून मस्त वाटलं असतं. फायनली मित्रांनो आपण रायगड पोचलेलो आहे आणि रायगडला जाता जाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांची आपल्याला समाधी दिसली, तर आपण तिथे थांबलो आणि मस्त बनवलं यांनी पण. इथून गेटाची एंट्री आहे, तिथे चप्पल्स वगैरे काढायला जागा आहे, त्यानंतर इथं बसायला वगैरे जागा आहे आणि ह्या साईडला आहे एंट्रन्स. हे तुळशी वृंदावन आणि ही मस्त समाधी बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही. पाचड गावामध्ये एक जन्म मृत्यू दिलेले आहे. असं पोचल्यापासून असं प्रसन्न प्रसन्न वाटतंय. आता आपण पुढचा प्रवास चालू करणार आहे. जवळपास 3 किलोमीटर जायचं आहे अजून. मस्त रूम बुक केला आहे, रूमला फ्रेश वगैरे झालो आहे. आता थोडं इकडे तिकडे फिरायला चाललो आहे की बघू कसं आहे काय. छानसा सनसेट बघायला भेटला आज आम्हाला, एकदम क्यूटचा. आणि बिग मोटिवेशन ते उद्या आपल्याला कवर करायचं आहे. उद्या आपल्याला सर्व काय काय होणार आहे काय काय नाही. आम्ही बघितलं तर लोकांनी असं बऱ्याच जणांनी रिस्पॉन्स सांगितला की जर तुम्ही पायी पायी जाणार तर तुम्हाला फार जास्त टाईम लागणार आहे, आणि जर म्हणजे पायी पायी फार जास्त टाईम पण लागेल, त्यानंतर तुम्ही वर फिरू शकणार नाही. तर बेटर ऑप्शन आहे रोपवेनेच जा. रोपवेने गेले म्हणजे तुम्हाला वर पण टाईम स्पेंड करता येईल. आणि आता हॉटेलला सांगितलं आम्ही, व्हेज सांगितलं, चपाती भाजी वगैरे. बघू कसं येतं काय येतं. मी पण तुम्हाला रेकमेंडेशन देईल ते हॉटेल करायचं का नाही. बाकी आता आम्ही तर चाललोय फिरायला. चल दीदी, हे बस बस. चलो घूमने चलते हैं दादा. काय इथून जायला लावलं ना त्याने. इथे पार्किंग करू नये ग्रामस्थ. हा तो काय तो गाडीवर चाललाय, आपण त्याच्या मागे. लेट्स एक्सप्लोर इट. नाणे दरवाजा इथे, नाणे दरवाजा. आबा इथे आणि हा इकडे आहे असा. आपण जाऊ शकतो का पुढे रायगड? हो. आणि हा रस्ता कुठे जातो खालचा? बट वी नीड टू चेक. अंडर कन्स्ट्रक्शन आहे. बरोबर. चला बघू. कुठून चाललो तिथे आपण आता? हा ए थकेला.
सुंदर असं दृश्य आहे, फारच जास्त. हे बाबा मग तोवर जायचंय. नको जायला. यू टर्न उद्या जाऊया. उद्या आपण फुल एक्सपो करणार आहे, कारण एवढी क्षमता नाही आता की बरोबर इथून जायचंय. बघ स्टेअर्स बघितल्या, पायऱ्या बघ कशा आहेत, तिथपर्यंत आहे. मग जायचंय. ठेव का HR मॅडम गेल्या तर आपण पण जाऊ. आपण ऑलरेडी गाडी चालवून चालून थकलोय. हा अरे त्या लहान मुलांचा उत्साह बघून फार मस्त वाटतंय की रिटर्न येताना पण एवढं त्यांच्यामध्ये जोश आहे. आणि आम्ही एका लोकलला विचारलं तर ते म्हणतात की बंद झालं असणार, वर जाऊन तुमचा फायदा नाही, वर तुम्ही फक्त जाऊ शकतात. तर उद्या रोपवेनेच जाऊ आपण. काय स्कूलची ट्रिप आलेली का? झाली यांची ट्रिप कंप्लीट. मित्रांनो उद्या आपली ट्रिप चालू होणार आहे. अशा प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे. आज दोघांनी व्हेज खाल्लेलं आहे, कारण उद्या गडावर पण जायचं आहे. आणि इथे मी तुम्हाला एक दाखवायचं होतं, त्यामुळे मी परत शूट ऑन केला. नाही तर मी आजचा ब्लॉग इथंच संपवणार होतो. हे बघा, आय लव्ह रायगड. अशा प्रकारे आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबू. आता आम्ही हॉटेलला जाऊन स्टे करणार आणि सकाळी 8:30 वाजता निघणार आहे. ते आता येईल पार्ट 2 रायगडच्या. तोपर्यंत गुड नाईट.